एव्हरीवन, तर आता आजचा आपला न्यू टॉपिक आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड लॉज ऑफ रिफ्लेक्शन. ठीक आहे, तर पहा मग रिफ्लेक्शन ऑफ लाईट मीन्स काय होतं. सर्वात महत्वाची गोष्ट याच्या आधीच्या स्टँडर्डला तुम्ही झालेला आहे तरी बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण ती घेऊन टाकू. तर पहा, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहित आहे की जर आपण एखादा बॉल घेतला आणि बॉल जर आपण बॉलवर फेकला, ठीक आहे, तर बॉलवर स्ट्राईक झाल्यानंतर तो बॉल काय परत येणार म्हणजे आपल्याकडे टर्न बॅक येईल. ठीक आहे, तसंच काय लाईटच आहे. लाईट जर सपोज या बॉलवर पडत असेल, लाईट जर या बॉलवर येत असेल तर हा लाईट पुढे पास होणार का नाही, हा लाईट काय होईल टर्न बॅक होईल. जसं तुम्हाला माहित आहे, आता एखादा आपण काय घेतलं ट्रान्सपरंट मीडियम घेतलं म्हणजे ग्लास घेतला, तर ग्लास जर आपल्याकडे असेल, सपोज आपल्याकडे ग्लास आहे, तर ग्लास मधून जर लाईट रे आपण पास केले तर हे लाईट रे या ग्लास मधून काही रेस काय होईल पुढे पास होईल. लक्षात, म्हणजे जास्तीत जास्त रे पुढे पास होईल, तर त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणू का नाही. ठीक आहे, जेव्हा लाईट रे पुढे पास होतात त्याला रिफ्रॅक्शन असं म्हणतात. काय म्हणत असतात, रिफ्रॅक्शन. ठीक आहे, आणि रिफ्रॅक्शनचा कन्सेप्ट तुम्हाला या स्टँडर्डला शिकायचा आहे, 10th स्टँडर्डला. ठीक आहे, पण रिफ्रॅक्शन शिकण्याच्या आधी तुम्हाला काय कळलं पाहिजे, रिफ्लेक्शन कळलं पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे आपण हे रिफ्लेक्शन बेसिक कन्सेप्ट मध्ये घेतलं. तुम्हाला रिफ्लेक्शन बद्दल आता इथे लक्षात आलं असेल काय की लाईट जर एखाद्या ट्रान्सपरंट मीडियम मधून पुढे पास होत असेल, म्हणजे आता जसं कन्सिडर करा हे एअर मीडियम आहे आणि इथे हा काय ग्लास. ठीक आहे, म्हणजे लाईट रे कसं जात असेल वन मीडियम टू अनदर मीडियम, तर त्याला आपल्याला काय म्हणायचंय, रिफ्लेक्शन. ठीक आहे, लाईट रे काय झाला पुढे पास झाला. ठीक आहे, पण बघा की लाईट रे रिफ्लेक्शन आपल्याला कशाला म्हणायचं आहे, बघा रिफ्लेक्शन लाईट रे रिफ्लेक्शन मध्ये पुढे पास होणार नाही. जसं फॉर एक्झाम्पल इथे एखादं मीडियम आहे, एखादी बॉल आहे आणि याच्यावर जर लाईट रे आला तर हा लाईट रे पुढे पास होणार का नाही, हा लाईट रे काय येईल परत येईल. ठीक आहे, हा लाईट रे याच्यावर इन्सिडेंट झाला आणि हा काय झाला इथे परत आला म्हणजे काय झालं, रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे, मग लाईट रे काय झाला सरफेसवर इन्सिडेंट झाला आणि तो परत आला म्हणजे टर्न बॅक झाला, दॅट इज रिफ्लेक्शन. आलं लक्षात. ठीक आहे, लाईट रे इन्सिडेंट झाल्यानंतर जर तो परत येत असेल, टर्न बॅक होत असेल, तर त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, रिफ्लेक्शन. ठीक आहे, हीच आहे आपल्या कशाची डेफिनेशन, रिफ्लेक्शन ऑफ लाईटची. व्हेन लाईट फॉल ऑन अ सरफेस. ठीक आहे, लाईट एखाद्या सरफेसवर काय पडत असेल. ठीक आहे, फॉल ऑन अ सरफेस अँड इट गेट टर्न बॅक. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड ऍज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, बघा मी डेफिनेशन दिलेली आहे. काय डेफिनेशन दिलेली आहे आपण, अ लाईट फॉल ऑन अ सरफेस अँड इट टर्न बॅक इज कॉल्ड ऍज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ठीक आहे, ठीक आहे, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला याच्या आधीच्या स्टँडर्ड लाईटची पण डेफिनेशन होती. आलं लक्षात. ठीक आहे, लाईटची डेफिनेशन काय होती, द सेन्सेशन ऑफ विजन इज कॉल्ड ऍज लाईट. ठीक आहे, एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसण्याचं काय होत असेल, सेन्स होत असेल. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय आहे, मार्कर आहे. ठीक आहे, मग आता हा मार्कर मला केव्हा दिसणार, जेव्हा जे लाईट रे आहे, सनरेज आहे किंवा लाईट रेज आहे, हे लाईट रे कशावर पडणार, मार्करवर पडल्यानंतर हे जे आता या मार्करवर पडले, या मार्करवर पडल्यानंतर हे लाईट रे कुठे जाईल, माझ्या आईजवर. मग आईज वरून ते रे काय होईल, रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे, आणि आपले जे हे आईज, आपल्या आयमध्ये ज्या नर्व्स आहे, ऑप्टिकल नर्व, ते सिग्नल कोणाकडे देणार, ब्रेनकडे, आणि मग आपल्याला हा ऑब्जेक्ट काय आहे ते आपल्याला कळेल. आलं लक्षात. ठीक आहे, म्हणजे सर्वात महत्वाचं कुठलाही ऑब्जेक्ट बघण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, लाईटची. आणि लाईटची गरज असताना तो लाईट काय झाला पाहिजे, रिफ्लेक्ट झाला पाहिजे. म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. मग तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय कळलं, व्हेन अ लाईट रे फॉल ऑन अ सरफेस. ठीक आहे, कुठलाही सरफेस घ्या तुम्ही. ठीक आहे, अँड इट गेट टर्न बॅक इज कॉल्ड एज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. इथपर्यंत क्लिअर आहे. आता ही झाली आपली कशाची डेफिनेशन, रिफ्लेक्शन ऑफ लाईटची डेफिनेशन. त्यानंतर आपण पाहू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर बघा मग आता बघू आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन. लॉज ऑफ रिफ्लेक्शन साठी ही डायग्राम बघा तुम्ही सर्वात आधी. ठीक आहे, तर हा जो आपण इथे काढलेला आहे हा आपण घेऊ M1 आणि M2. हा काय आपला मिरर. ठीक आहे, आता बघा ही जी काढली आहे मी, ही काय आहे, नॉर्मल लाईन, म्हणून मी याला N ने डिनोट करते. हा जो मिडलचा पॉईंट आहे याला O ने देऊ. ठीक आहे, आणि आता बघा हा सरफेस आहे आपला. ठीक आहे, आता हा जो सरफेस आहे, ठीक आहे, या सरफेसवर लाईट रे काय होईल, इन्सिडेंट होईल. ठीक आहे, मिररवर लाईट काय होईल, इन्सिडेंट होईल. आणि इन्सिडेंट झाल्यानंतर ठीक आहे हा लाईट रे इथून काय होणार, रिफ्लेक्ट होणार, म्हणून या साईडने एरो देते. ठीक आहे, या पॉइंटला आपण ए नेम देऊ आणि याला काय देऊ, ओ. ठीक आहे, हा कोणता रे लिहिलेला आहे आपण, इन्सिडेंट रे. ठीक आहे, आणि हा जो आहे आपला हा कोणता रे आहे आपला, रिफ्लेक्टेड रे. ओके, ठीक आहे, आणि ही जी आहे ही काय आपली नॉर्मल लाईन. ठीक आहे, तुम्ही लिहिताना खाली हिअर मध्ये किंवा वेअर करून लिहून घ्या. काय एओ काय आहे तुमचा, एओ काय आहे,
ओएन, ओएन काय आहे तुमची नॉर्मल लाईन, ठीक आहे. आणि ओ बी काय आहे रिफ्लेक्टेड रे, ठीक आहे. आणि M1 आणि M2 काय आहे तुमचा M1 M2 काय आहे मिरर, ठीक आहे. असं तुम्ही क्लिअर करून टाका, ठीक आहे. आता तुमच्या सर्वात महत्वाचं इथे काय लक्षात आलं बघा, हा इन्सिडेंट रे आहे, इन्सिडेंट होऊन राहिला मिररवर, आणि हा रे इथून काय होऊन राहिला रिफ्लेक्ट होऊन राहिला, आणि त्याला ब्रेक कोणी केलेला आहे नॉर्मल लाईन, ठीक आहे. आता बघा याचे काही लॉज आहेत, ठीक आहे. फर्स्ट लॉ आपण समजून घेऊ बघा, हा आपला एवढा मिरर आहे, ठीक आहे. आणि आपल्याजवळ किती रे आहे, 3 रे आहे. कोणते कोणते, इन्सिडेंट रे, नॉर्मल लाईन आणि रिफ्लेक्टेड रे, ठीक आहे. तर हे तिन्ही रे तुम्ही जर पाहिलं तर एकाच प्लेन मध्ये येऊन राहिले, ठीक आहे, एकाच प्लेन मध्ये येऊन राहिले, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, जेवढे काही रे आपल्या जवळ आहे ते कुठे येतात, एकाच प्लेन मध्ये. कोणते कोणते रे, इन्सिडेंट रे, नॉर्मल लाईन अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑल लाई इन अ सेम प्लेन, ठीक आहे. काय लक्षात ठेवायचं आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईन आर ऑल लाई इन अ सेम प्लेन. याचं मिनिंग काय होतं, हे तिन्ही रे एकाच प्लेन मध्ये येतात, ठीक आहे. म्हणून आपला पहिला लॉ कोणता आहे, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल लाईन आर ऑल लाई इन अ सेम प्लेन. क्लिअर आहे, ठीक आहे. आता फर्स्ट लॉ झाला आपला. फर्स्ट लॉ झाल्यानंतर जो आपला सेकंड लॉ आहे तो लॉ बघू आपण. सेकंड लॉ काय आहे तर आता तुम्ही बघा ही नॉर्मल लाईन याला ब्रेक करून राहिली, ठीक आहे. आणि या नॉर्मल लाईनच्या एका साईडला कोण आहे, इन्सिडेंट रे, आणि एका साईडला कोणता रे आहे, रिफ्लेक्टेड रे. म्हणजे इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मल लाईनच्या कशा आहेत, ऑपोजिट साईडला, ठीक आहे. मग तुम्ही काय लिहिणार, तुम्हाला सांगायचं आहे की इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे नॉर्मल लाईनच्या कुठे असतात, ऑपोजिट साईडला. मग तुम्ही काय लिहिणार, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल लाईन, ठीक आहे. इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे कुठे असतात, नॉर्मल लाईनच्या अपोजिट साईडला. मग आपला सेकंड लॉ काय आहे, इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल लाईन, ठीक आहे. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे नॉर्मल लाईनच्या अपोजिट साईडला असतात. हा झाला आपला कोणता लॉ, सेकंड, ठीक आहे. थर्ड लॉ सर्वात इम्पॉर्टंट, ठीक आहे, ठीक आहे. आता बघा हा कोणता रे आहे आपला, इन्सिडेंट रे. इन्सिडेंट रेला आपण आय ने डिनोट करू, आणि याने एक अँगल फॉर्म केलेला आहे, या कोणाबरोबर, एन बरोबर एक अँगल फॉर्म केलेला आहे याने नॉर्मल लाईन बरोबर. तर हा आय जो आहे, हा जो अँगल आहे, या अँगलला काय म्हणायचं माहिती आहे, या अँगलला म्हणायचं तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स, ठीक आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स, ठीक आहे. आणि बघा या रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल लाईन बरोबरच अजून एक म्हणजे रिफ्लेक्टेड रेने नॉर्मल लाईन बरोबर अँगल फॉर्म केलाय, तर याला आपण आर ने डिनोट करू, ठीक आहे. तर रिफ्लेक्टेड रे जेव्हा नॉर्मल लाईन बरोबर अँगल फॉर्म करतो त्याला कोणता रे म्हणायचं तुम्हाला, काय म्हणायचं त्याला, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, ठीक आहे, अँगल ऑफ रिफ्लेक्शन, ठीक आहे. आता बघा हा आहे आपला अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा आहे आपला अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तुम्ही याच्या स्टँडर्डला शिकलेले आहात, ठीक आहे. जर हा अँगल किती डिग्री असेल, 20 डिग्री असेल, तर हा सुद्धा अँगल किती डिग्री येतो, 20 डिग्री येतो, ठीक आहे. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जर अँगल ऑफ इन्सिडन्स 20 असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा 20, 40 असेल तर हा पण 40, हा 60 असेल तर हा पण 60. म्हणजे दोघंही काय होऊन राहिले, सेम होऊन राहिले. म्हणजे थर्डचा लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचा, तो काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्लेक्शनच्या काय असेल, इक्वल असेल, ठीक आहे. म्हणून बघा काय आहे, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा आहे आपला कोणता लॉ, थर्ड लॉ. तुम्ही याला असं लिहू शकता, अँगल ऑफ इन्सिडेंटचा आय इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शनचा आर, ठीक आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू द अँगल ऑफ रिफ्लेक्शन, ठीक आहे. हे आहेत आता आपले 3 लॉज, ठीक आहे. हे लॉज तुम्हाला सर्वात महत्वाचं शिकणं गरजेचं आहे या चॅप्टर मध्ये, कारण यावरून तुम्हाला मी मगाशीच म्हटलं रिफ्लेक्शनची डेफिनेशन शिकलो आपण. मग चॅप्टर मध्ये आपल्याला कशाबद्दल शिकायचं आहे, या स्टँडर्डला रिफ्रॅक्शन बद्दल. तर रिफ्रॅक्शन शिकण्याआधी काय शिकायचं आपल्याला, रिफ्लेक्शन. आणि जसे आता मी तुम्हाला रिफ्लेक्शन शिकवलं त्याचे काही लॉज शिकवले, तसेच रिफ्रॅक्शनचे सुद्धा या चॅप्टर मध्ये काय आहेत, लॉज आहेत, ठीक आहे. म्हणून रिफ्रॅक्शनचे लॉ शिकण्याआधी तुम्हाला रिफ्लेक्शनचे लॉ शिकणं गरजेचं आहे, ठीक आहे. मग आज आपण काय शिकलो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड लॉज ऑफ रिफ्लेक्शन. हे व्यवस्थित तुम्हाला लर्न करायचे आहे, ओके, ठीक आहे. थँक्यू.